माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या स्मृती शिंदे यांनी आज सोशल मीडियावर एक पोस्ट केली। त्यानंतर सगळीकडे हु इज सारंग अरुण लखानी असं ट्रेंड करताना पाहायला मिळतंय। प्रत्येक जण सारंग लखानी कोण आहेत हे सर्च करताना पाहायला मिळतात। याचं कारण मुळात असं आहे की सारंग लखानी हे खासदार सुप्रिया सुळे यांचे होणारे जावई आहेत। त्याचबरोबर रेवती सुळे यांच्याशी त्यांचं लग्न ठरलंय। त्यामुळेच खरंच हे सारंग अरुण लखानी नेमके कोण आहेत जाणून घेऊयात। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांचं लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या प्रसिद्ध युनिव्हर्सिटीमधून त्यांचं शिक्षण झालंय। सध्या त्या परदेशात नोकरी सुद्धा करतात। गेल्या काही दिवसांपूर्वी त्या बारामतीच्या प्रचारामध्ये सुद्धा दिसलेल्या होत्या। खरं तर त्या कधीही राजकारणामध्ये सक्रिय नव्हत्या किंवा आत्ताही नाहीयेत। मात्र पहिल्यांदाच त्या ज्यावेळेस आत्ताची खासदारकीची निवडणूक झाली लोकसभेची, त्यावेळेस मात्र त्या त्यांच्या आईबरोबर प्रचार करताना पाहायला मिळाल्या होत्या। या सगळ्याच्या बरोबरच अचानकच खरं तर सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांचं लग्न ठरल्याच्या चर्चा आज सकाळपासून सुरू झाल्या। खरं तर त्या चर्चांना दुजोरा मिळाला तो म्हणजे स्मृती शिंदे यांनी केलेल्या एका पोस्टमुळे। या पोस्टमध्ये त्यांनी उल्लेख केलेला होता की सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांचं लग्न सारंग अरुण लखानी यांच्याशी ठरलेलं आहे। आणि मग त्यानंतर सारंग लखानी नेमके कोण हे शोधण्याचा प्रयत्न अनेक जण करताना पाहायला मिळतात। खरं तर सारंग लखानी हे अरुण लखानी यांचे पुत्र आहेत। अरुण लखानी हे नागपूरचे प्रसिद्ध उद्योगपती आहेत। विश्वराज इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे ते अध्यक्ष आहेत आणि बऱ्याच इंडस्ट्रीज आहेत त्यांच्या नावावरती। त्यामुळे नागपूरमधलं एक खूप मोठं प्रस्थ असलेलं हे संपूर्ण कुटुंब आहे। याच कुटुंबाबरोबर सुप्रिया सुळेंच्या कन्या रेवती यांचं सोयरीक जी आहे ती जमवण्याचं काम खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून ह्या सगळ्या चर्चा सुरू होत्या, गाठीभेटी सुरू होत्या। असं सगळं असताना आता जी काही सूत्रांच्या हवाल्यानं माहिती येते त्यानुसार या सगळ्या सोयरिकीमध्ये खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मध्यस्थी केल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली पाहायला मिळते। कारण मुळात हे दोन्ही मोठे नेते मूळचे नागपूरचे आहेत, त्यामुळे त्यांचे सुद्धा लखानींबरोबरचे संबंध खूप चांगले आहेत। त्यामुळेच ही सोयरीक बसवण्यासाठी मध्यस्थी म्हणून या दोन्ही नेत्यांनी मध्यस्थी केल्याची पाहायला मिळते। आणि आता त्यांच्या मध्यस्थीमुळे खरं तर पुढच्या काही दिवसांमध्ये रेवती सुळे यांचं सारंग लखानी यांच्याशी लग्न होणार आहे। खूप मोठ्या शाही पद्धतीने हा लग्न सोहळा पार पडेल अशी माहिती समोर येते। अर्थात तारीख अजूनही कळलेली नाहीये, मात्र तारीख सुद्धा लवकरच डिक्लेअर केली जाईल। याविषयीचीच अधिकृत पोस्ट एक सुप्रिया सुळे यांचे जे पुत्र आहेत विजय सुळे यांनी सुद्धा पोस्ट केलेली होती आणि त्यानंतर खरं तर या बातम्या सगळीकडे व्हायरल झालेल्या पाहायला मिळतात। मुळातच आता सुप्रिया सुळे यांच्या कन्या या नागपूरच्या सुनबाई होणार आहेत। त्यामुळे आतापर्यंत जे काही पवार आणि भाजपचं जे काही नातं आहे त्याच्यावर अनेकदा बोललं गेलेलं आहे किंवा मग सुप्रिया सुळे आणि त्यांचे संबंध भाजपच्या नेत्यांबरोबर किती चांगले आहेत हे अनेकदा बोललं जातं आणि त्याचाच कुठेतरी प्रत्यय या सगळ्यातून येताना पाहायला मिळतोय। राजकारणाच्या जागी मात्र वैयक्तिक आयुष्यामध्ये आपली कुणाशीही दुश्मनी नाहीये असं म्हणताना सुप्रिया सुळे या अनेकदा पाहायला मिळत असतात आणि त्याचाच प्रत्यय आता येतोय। कारण खुद्द त्यांच्या लेकीच्या लग्नासाठी राज्याचे मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री असलेले सगळे नेते जे आहेत त्यांनी या सगळ्यामध्ये पुढाकार घेतला होता। त्याचबरोबर सुशीलकुमार शिंदे यांच्या कुटुंबाचा सुद्धा या सगळ्यामध्ये सहभाग असल्याचं सांगितलं जातंय। त्यामुळे आता सुप्रिया सुळेंच्या कन्या रेवती सुळे यांचं लग्न सारंग लखानी यांच्याशी नेमकं कधी होणार, किती शाही पद्धतीचा हा सगळा विवाह सोहळा पार पडणार आहे याची उत्सुकता सगळ्यांनाच लागल्याची पाहायला मिळते। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी। आपला महाराष्ट्र, आपली बातमी। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।